नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता वसू आत्या रम्याला सांगत असते की नंदिनीकडे दोनच पुरावे आहेत. पहिलं म्हणजे पिहू आणि दुसरं म्हणजे दीपक. आणि दीपकला तर आपण अगोदरच आपल्या बाजूने करून घेतलेलं आहे. तर आता मालिनी जीवाला विचारत असते की नंदिनी नक्की पुढे काय करणार आहे. त्यावर जीवा म्हणतो की काहीही करू, पण माझा तिच्यावर विश्वास आहे. नंदिनी कधी खोटं बोलत नाही. ती नक्कीच काहीतरी पुरावा शोधून काढणार व स्वतःचा खरा चेहरा सगळ्यांसमोर ती नक्कीच आणणार. ती इकडे नंदिनी दीपककडे आलेली असते आणि दीपकने मोठी अट ठेवलेली असते. तो म्हणतो की जर तू माझ्या विरोधातील केस मागे घेशील तरच मी जे आहे ते सगळ्यांसमोर तुझ्या बाजूने साक्ष देईल. पण या बदल्यात तुझी जी किडनॅपिंगची केस आहे ती तुला मागे घ्यावी लागेल. तर नंदिनी आता विचारात पडते की दीपकवर केलेली केस आपण मागे घ्यायची की नाही, आणि ती अखेर दीपकला जेलमधून सोडवते. तर मित्रांनो, बघूया आता पुढील भागामध्ये काय होतंय. दीपक साक्ष देतोय की नाही, की वसू आत्याची साक्ष म्हणजे वसू आत्याच्या साईडने साक्ष देतोय, हे सगळं पाहणं रंजक असणार आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.